अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू असे आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. शाकांबरी नवरात्री 18 तारखेपासून सुरुवात होत आहे आणि पौर्णिमेपर्यंत म्हणजे 25 तारखेपर्यंत शाकांबरी नवरात्री साजरी केली जाणार आहे. अष्टमीपासून तर ही पौर्णिमेपर्यंत शाकांबरी नवरात्री आपण साजरी करतो. शाकांबरी नवरात्री म्हणजे आई भगवतीचंच एक शाकांबरी देवी आई भगवतीचंच रूप आहे. ज्या वेळेस धरतीवर अन्न पाणीशिवाय जीव जंतू मनुष्य सगळे तडफून मरत होते, त्यावेळेस आई भगवतीला दया आली आणि आपल्या शरीरावर पूर्ण प्रत्येक प्रकारचे शाक उत्पन्न केले. म्हणजे फळे, भाजी, पाले, धान्य सगळे उगवले आणि प्रत्येक जीवजंतू मनुष्याला अन्न आणि पाणी प्राप्त करून दिले. म्हणजे ते ह्या पौष महिन्यातली पौर्णिमेला शाकांबरी जयंती साजरी केली जाते. म्हणून आई भगवती दुर्गाचंच रूप आहे शाकांबरी देवीचं. म्हणून ह्या नवरात्रीमध्ये देवीला शाक म्हणजे प्रत्येक भाज्यांचं अलंकार अर्पण केलं जातं. प्रत्येक भाज्यांची प्रसाद नैवेद्य म्हणून अर्पण केलं जातं आणि पौर्णिमेच्या दिवशी 60 भाज्या किंवा 108 भाज्या कोशिंबीर बनवून आई भगवतीला अर्पण केली जाते. म्हणून ह्या शाकांबरी नवरात्रीमध्ये आपण एक अखंड दिवा लावून नवरात्री साजरी करायची आहे. समजा तुम्ही घट घालत नसाल तर अखंड दिवा तर जरूर लावायचा आहे. आणि तसेच आपण आपल्या ह्या 8 दिवसामध्ये अष्टमीपासून तर पौर्णिमेपर्यंत आपल्याला हा एक मंत्र दररोज 108 वेळेस म्हणायचा आहे. हा मंत्र सिद्ध होईल आणि आपल्या घरामध्ये कधीही धान्याची कमी पडणार नाही आणि अखंड लक्ष्मी राहील. आपलं घर सदैव सुख समृद्धी आनंदाने भरून राहील. अन्नपूर्णा देवी ही पालन पोषण करणारी देवी आहे. शाकांबरी देवीची जी काही आपण साधना आराधना ह्या 8 दिवसामध्ये करतो, त्या घरावरती आई भगवती म्हणजे आई दुर्गा मातेचा अखंड कृपा राहते. आई आदिशक्ती आहे, आई भवानी आहे. आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणजे आई भगवती म्हणजे आपली कुलदेवी. म्हणजे आपण कोणी तुळजाभवानीच्या रूपात पूजतं, कोणी शाकांबरी देवीच्या रूपात पूजतं, तर कोणी माहूरची रेणुका, कोणी काळूबाई, कोणी कालीमाता. प्रत्येक रूपामध्ये ह्या देवीची आपण आराधना करतो. तर देवीचं एकच रूप आहे, अलग अलग रूप त्यांनी धारण केलेलं आहे. म्हणून ह्या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद राहण्यासाठी आपल्याला हा मंत्र दररोज 108 वेळेस आवर्जून म्हणावा. आपण दररोज हा मंत्र म्हटला तरी चालेल, पण ह्या नवरात्रीमध्ये ह्या मंत्र जरी आपण जप केले तरीही वर्षभर आई भगवतीची आपल्यावर अखंड कृपा राहील. तर ते मंत्र कोणतं आहे ते आपण जाणून घेऊया. बघा, ह्या मंत्राचा उपयोग आपण प्रत्येक दिवशी म्हणजे दररोज 11 वेळेस तरी ह्या मंत्राचा जप आवर्जून झाला पाहिजे. आपल्या घरामध्ये बघा, कधीही अन्न बनवत असताना कधी अन्न आपलं जास्त लोक आले तर लगेच अन्न आपलं संपून जातं, पुरत नाही. अशा वेळेस आपल्या घरामध्ये आई भगवतीचं कृपा आशीर्वाद नाही, अन्नपूर्णा देवी म्हणजे शाकांबरी देवी हिचं कृपा आशीर्वाद नाही असं समजलं जातं. म्हणून आपल्या घरामध्ये अन्न बरकत राहावं. जे काही आपण धान्य आणतो ते धान्य महिनाभर पुरावं आणि जे काही आपण माणसं कोणी आले तर थोडंसं आपण अन्न बनवतो तर आपले जास्त लोक जेवून जावं, ह्यालाच बरकत म्हणतात, ह्यालाच अन्नपूर्ण देवीचा आशीर्वाद म्हणतात. तर आपल्याला मंत्र कोणता म्हणायचा आहे? ओम श्रीम ह्रीम क्लीम भगवती महेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा. ह्या मंत्राचं जप आपल्याला 108 वेळा म्हणायचं आहे आणि दररोज म्हणायचं आहे. वाटल्यास मी हा मंत्र खाली लिहून देईल तुम्हाला, ते मंत्र तुम्ही म्हणा. अजून एकदा म्हणून दाखवते. ओम श्रीम ह्रीम क्लीम
भगवती महेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा या मंत्राचं आपल्याला ह्या शाकांबरी अन्नपूर्ण देवीचा हा मंत्र आहे. तर 108 वेळेस म्हणा किंवा 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस यथाशक्ती किंवा 11 माळी जेवढं होईल तेवढं तुम्ही या मंत्राचा अनुष्ठान करा. आई भगवती कृपा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होईल आणि कधीही तुमच्या घरामधून आई भगवती माता लक्ष्मी घर सोडून जाणार नाही. तुमचे भंडार भरून राहील. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माझी माहिती कशी वाटली, आवडली असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा, म्हणजे प्रत्येक लोकांपर्यंत हा संदेश पोहोचेल. धन्यवाद.